हरे नमः गुरुभ्यो नमः। हाँ, श्री हम्म। गुरुभ्यो अत्युद्रिक्त विदोष सत्सुख महाध्यानिकतान प्रभा सर्व प्राभव शक्ति भोग बल सत्सारात्म दिव्याकृतिम सृष्टिस्थान निरोध नित्य नियति ज्ञान प्रकाशावृति ध्वांता मोक्ष विमोक्षदम हरिमदम नित्यम सदोपास्महे हयग्रीव मुखोद्गीर्ण गीर्भिर्देवी रमापतिम अस्तुवत् विस्तृत गुणम भोगी प्रस्तरशायिनम हरे नमः। श्री हरि खंड 12। ओम अथातः शौव उद्गीतः तद्ध बको दाल्भ्यो ग्लावो वा मैत्रेयः स्वाध्यायम् स्वाध्यायम् उद्व उद्वौराज स्वाध्यायम् उद्वौराज तस्मै श्वेतः प्रादुर्बभूव तमन्ये श्वान उपसमेत्य ऊचुः अन्नो भगवान् आगायत्व आगायतु अशनायाम् अवा अशनायामवा अशनाया अश्नयाम अश्नायाम ठीक है अशनायामवा इति नंतर शौवः शौव नावाचा उद्गीत म्हणजे उद्गीत म्हणजे गायन म्हणणारा तथ बकोदाल्फ्यः तो कोणी तो की नाही कसा होता कोण होता बका रूपाने होता दाल्फ्य हा दाल्फ्य नावाच्या ऋषीपासून झालेला दाल्फ्य नावाचा ऋषी त्याचा मुलगा किंवा ग्लावोवा ग्लावा म्हणून त्याचं अजून एक नाव ग्लावोवा हे ग्लावा कोण होता बकाचा मुलगा जे आहे दाल्फ्य ग्लावाचा मुलगा जे आहे ग्लाव कोण आहे मैत्रेयाचा मुलगा स्वाध्यायम स्वाध्याय अध्ययन करत असताना उद्भवराज समोर आला दोघेही समोर आले तस्मै त्या त्या दोघांनाही आणि त्या ग्लावाला देखील श्वेत श्वा म्हणजे कुत्रा श्वेत पांढऱ्या कुत्र्याच्या रूपाने प्रादुर्बभूव समोर आला तव अन्य श्वान उपसमेत्य त्याच्याबरोबर दुसरे श्वान देखील कुत्रे देखील जवळ आले जवळ येऊन म्हणायला लागले अन्ननो भगवान आगायतू अन्न नामक परमात्म्याच्या बद्दल आम्हाला गायन करून सांगा अशनायाम इति आम्हाला खायला प्यायला मिळेल तसं अन्न स्वरूपी असणाऱ्या भगवंताबद्दल आम्हाला गायन करून सांगा म्हणून विचारलं इति अशनायाम इति वा तान होवाच इहैव तान होवाच तान त्या सगळ्यांना खरं सांगायचं उवाच म्हणजे बोलला उवाच तान उवाच एव खरं सांगायचं म्हणजे सा प्रातर उपसमीयात येती त्या गोष्टी सगळ्या प्रातः सकाळच्या वेळेस समीयात समोर घेऊन म्हणजे घेऊन जायला या तुम्ही संग्रह करायला या समीयात सम्यक सगळेजण मिळून या इति तथ बको दालभ्यो त्या ते खरं ते वाक्य खरं सांगायचं म्हणजे बक दालभ्य ग्लाव किंवा मैत्रेय हं ग्लाव म्हणा किंवा मैत्रेयाचा मुलगा ग्लाव प्रतिपालयांचकार त्यांची जी आज्ञा आहे ती आज्ञा स्वीकार करायला प्रतिपालन केलं म्हणजे त्यांनी सांगितल्यासारखं केलं ते यथा एव इदम बहिष पवमानेन ते लोक जसं त्या सगळ्यांनी मिळून तसं बहिष्पवमानेन बाहेर असणाऱ्या पवमान म्हणजे वायुदेवानी मिळून स्तोष्यमाणा संरब्धा स्तुती करायला प्रारंभ केलं स्तोष्यमाणा संरब्धा स्तुती करायला प्रारंभ केले सरपंती इत्येवम
आसस्रूपः आसस्रूपुः सर्पन्ती इत्येव सर्पन्ती म्हणजे सरकत सरकत आ सस्रूपुः सरकत गेले सरकत सरकत जवळ गेले हं आसस्रूपुः सस्रूपुः म्हणजे जवळ गेले हं सर्पन्ती इत्येवम् आसस्रूपुः तेह समुपविश्य नंतर सरपत सरपत सरकत 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 म्हणजे सरपटत सरपटत असे गेले आणि त्याच्या जवळ जाऊन बसले त्या तालव्याच्या जवळ जाऊन बसले असताना समुपविश्य हि हिंचुक्रुरो हिंचक्रू हिम म्हणून हम हिम वगैरे म्हणायची पद्धत आहे हिम भूर्भुव स्वरो असं वेदमंत्राचे घोष करतात सामवेदामध्ये हिंकारपूर्वक करत असतात म्हणून हिम चक्रुहू हिम असं म्हणले ओम हिम ओम इत्यादी ठिकाणी ते सामवेद म्हणायची पद्धत आहे ओम अदाश्मो अदा अदास्मो हा अदाम ओम पिवाम म्हणजे खावं आणि प्यावं अदाश्म म्हणजे खावं आम्ही खायची इच्छा करत आहोत हा ओम पिबाव पिबा पिबा ओम पिवाम म्हणून म्हणतात पिवा म्हणजे प्यायची इच्छा खायची प्यायची इच्छा करत आहोत म्हणून याकरता ओम देवो वर्ण हा प्रजापती ओंकार शब्द वाच्य असणारा नारायण परमात्मा हा वर्णामध्ये असणारा जो वर्ण प्रजापती रूपाने आहे देवो वर्ण प्रजापती सविता प्रजापती अर्जुन सविता सूर्य अन्नम ह्य आहरत अन्न आमच्यासाठी घेऊन यावं आणि आम्हाला द्यावं आहरत अन्नपते अन्नमिह आहर हे अण्णांचे पती असणारे तुम्ही दोघेही अन्नम इह आहर मग आमच्यासाठी अन्न इकडे घेऊन या अन्नम इह आहर आहरो मिती अन्न आमच्याकडे आणून द्या आम्ही असलेल्या ठिकाणी तहान म्हणजे भूक आणि तहानेने भरले रिक्त झालेल्या आम्हाला सगळ्यांना वरुण आणि प्रजापती प्रजापती वरुण आणि सविता या दोघांनी आम्हाला त्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याने आम्हाला अन्न पाहिजे आहे खायचं प्यायच्यासाठी म्हणून अन्न पाणी वगैरे इत्यादी काढून द्यावं म्हणून त्यांनी प्रार्थना केली इति दाल्भ्यपुत्र दल्भ दाल्भ दल्भ दाल्भ पाहिजे दल्भपुत्र बकहा दल्भाचा मुलगा अशा कारणाने दाल्भ म्हणतात बरं का दल्भपुत्र बकहा दल्भच आहे बरोबर आहे ते दल्भ म्हणून जे आहेत त्याचा मुलगा बक म्हणून त्या बकाचं नाव काय दाल्भ्य दल्भपुत्र बकहा मित्र या पुत्रार्थ स्वीकृता मित्रा म्हणून होती मित्र या दल्भानी काय केलं मित्रा म्हणून एक मुलीचं नाव त्या मित्रपुत्रो मित्र या पुत्रार्थे मित्रा देवीने आपल्याला मुलगा व्हावा म्हणून प्रार्थना केली असताना स्वीकार केलेला तो बका बरं का आणि तो आपला ग्लाववत तूष्णीम स्थितत्वात ग्लाव ज्याप्रमाणे शांतपणे राहते त्याप्रमाणे ग्लावाना म्हणजे सकाळच्या वेळेस जे हळुवारपणे उच्चार करत असतात पक्षीमध्ये एक प्रकारचे पक्षी आहेत त्या पक्षीमध्ये आवाज त्यांचा बारीक असतोय म्हणून त्यांना ग्लावाना म्हणजे लहान स्वरामध्ये गायन करा म्हणल्याला ग्लावाना म्हणजे उच्च स्वरामध्ये करू नका बारीक स्वरामध्ये करा म्हणून असं म्हणतात तूष्णीम स्थिरत्वात ते बारीक आवाजामध्ये म्हणत गप्प बसले त्या ग्लावेत चुकतो त्यांच्यामुळे त्या ग्लावाप्रमाणे हळूवार आवाज करणाऱ्या लोकांना हळूवार आवाज करणाऱ्या पक्ष्यांच्या प्रमाणे गप्प बसलेले आहेत म्हणून ते ग्लावा ग्लावा म्हणून त्या उच्चारणाचे नाव आलेले आहे ग्लावेत त्युक्तो
ग्लाव नामको जातः. आणि त्या बकाचं नाव काय झालं? ग्लाव झालं. बघा, दाल्भ्यपुत्रो भकोना बको मित्रया पुत्रा ते स्वीकृता. दल्भपुत्र बका म्हणून होता, तो मित्रादेवींनी मुलगा व्हावा म्हणून स्वीकार केल्या कारणे ग्लाववत, आणि स्वीकार करून ग्लाववत ग्लावाप्रमाणे गप्प बसलेला आहे, म्हणून याकरता ग्लावा म्हणून त्याचं नाव आलेलं आहे. याप्रमाणे ग्लाव नावक असणारा झाला तो. त्या बकाचं नावच ग्लाव देखील झालेलं आहे बर का. म्हणजे दल्भाचा मुलगा जो आहे मित्रादेवीच्या बरोबर, तिने मित्रादेवीने दल्भाच्याकडे प्रार्थना केली, मला मुलगा व्हावा म्हणून. त्या मुलासाठी मुलगा झाल्यानंतर त्या बकाला जे आहे, जेव्हा मुलगा झाला होता त्यावेळेस ते ग्लाव होता, एखादा ग्लाव हळूवार शब्द करणाऱ्या प्राण्यासारखे तूष्णीम स्थितत्वात गप बसली असल्या कारणाने तया ग्लाव इत्युक्तो, तिच्यामुळे ग्लाव ह्या नावाने प्रसिद्ध झालेला, ग्लाव नामक झालेला आहे तो. आता उभया उभयाचा असे निर्देश आहे, म्हणून याकरता याला दोन्ही प्रकारचे नाव आलेले आहेत. एक तर बक म्हणून आहे, आणि दुसरा जे आहे ग्लाव, ग्लावा हा. आता आता उभयथा अस्य निर्देशो भवति इत्यर्थः. दोन्ही प्रकारचे नाव त्याला प्राप्त झालेले आहेत. प्रसादार्थम बकस्यापि वायुनोक्तः स्वरूपिणा. त्याच्यावर प्रसाद करण्यासाठी म्हणून, अनुग्रह करण्यासाठी म्हणून बकावर देखील, म्हणून बका नावाचा जो होता की नाही, त्यांनी बक म्हणजे ग्लाव नावाचा जो आहे त्यांनी वायुना उक्त, वायुदेवाच्या बरोबर असणाऱ्या परमात्म्याचं स्वरूप चिंतन केलं. स्वरूपिणा, स्वरूपिणा, स्व म्हणजे कुत्र्याच्या रूपाने, म्हणजे वायुदेव जे आहेत कुत्र्याच्या रूपाने उद्गीत किंवा बक ह्या नावाने युक्त असणाऱ्या दल्भपुत्राला जे आहे शौवोद्गीत इति प्रोक्तो. शौव स्वारूपाने उद्गीत गायन गा इति प्रोक्तो असं सांगितल्यावर मग रुद्रादीनां स्वरूपिणाम, मग दुसरे जे म्हणजे कुत्रे होते त्याच्याबरोबर मिसळून आले ना, ते दुसरे कुत्रे म्हणजे कोण? स्वरूपी असणारे सगळे रुद्राधिक, स्वरूपाने असणाऱ्या वायुदेवानी युक्त होऊन प्रोक्तो रुद्रादीनां स्वरूपिणाम उपासित. मग त्या सगळ्यांनी कुत्र्याच्या रूपाने आले सगळे. वायुदेव देखील कुत्र्याच्या रूपाने श्वान रूपाने येऊन त्या तालभ्य नावाच्या बकाला जे आहे उपदेश करायला लागले. त्यांनी त्याच्यावर अनुग्रह करण्यासाठी आलेले असताना त्याच्याबरोबरच सगळे रुद्र इत्यादी देखील कुत्र्याच्या रूपाने आलेले आहे. उपासित, मग त्या रूपाने येऊन उपासना केली. उपासना केल्यास पौर्णिमाश्याम पौर्णिमाश्याम पौर्णिमेच्या दिवशी उद्गीतेन केशव शैवोद्गीत, म्हणजे शौव म्हणजे कुत्र्याच्या रूपाने, उद्गीत म्हणजे उच्चारण करून गायन केला गेलेला असल्या कारणाने रुद्रादीनाम स्वरूपिणाम उपासिता, रुद्राधिकांनी कुत्र्याच्या रूपाने उपासना केलेला तो श्री परमात्मा वायुदेवामध्ये असणारा पौर्णिमाश्याम शौवोद्गीतेन केशव. पौर्णिमेच्या दिवशी शौव स्वानुरूपाने उद्गीत म्हणजे गायला गेलेला असल्या कारणाने हा केशव सर्वाभीष्टं ददाती, सर्वाभीष्टं ददाती, सगळ्यांना अभीष्ट काय पाहिजे आहे ते सगळं देतो. इति प्रातरित्याह मारुतः, आणि तेच सकाळच्या वेळेस याप्रमाणे मारुत म्हणजे वायुदेवानी कुत्र्याच्या रूपाने वायुदेवानी सगळं सांगितलं. ओम रामादिकम, ओम अराम वगैरे इत्यादी जे मंत्र आहेत की नाही ते वायुदेवानी सांगितले म्हणतात. म्हणून तर वायुनोक्तंतो देवता हा वायू, म्हणून वायुदेवाला पुढे करून सगळ्या देवतांनी म्हणलं असल्या कारणाने वायुस्थ विष्णू उद्दिष्ट वायुदेवामध्ये प्राण म्हणजे कुत्र्याच्या रूपाने असणाऱ्या वायुदेवाच्या मध्ये राहणाऱ्या विष्णूला प्रसन्न करावा या उद्देशाने हिंग कृत्य प्रापुः प्रापुरीप्सितम. हिम असं एक उच्चारण आहे उद्गाताच्या मंत्रांच्या मध्ये. एक हिंग नावाचं एक उद्गात आहे. हिम म्हणजे त्यांना मोठ्या उच्च स्वरात म्हणायचं नसतं,
असं म्हणायचं. इथे हिंकृत्य प्रापुः, त्या सगळ्या लोकांनी हिंकाराच्या रूपाने व शब्दाने प्राप्त करून घेतलं, त्या वायुदेवाच्या अंतर्यामी असणाऱ्या विष्णू परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राप्त करून घेतलं. देवो विष्णुश्च वायुश्च, म्हणून याकरता त्याला जे जे काही मिळालं ते सगळं देणारे विष्णू परमात्मा आहे आणि वायुदेव, हे दोघं जण, त्या दोघांनी त्यांना दिलेलं आहे. सर्वज्ञत्वात क्रमेण तो, सर्वज्ञ असल्या कारणाने दोघही, विष्णू आणि वायू सर्वज्ञ असल्या कारणाने क्रमाने त्यांना दिलं. त्याच्यानंतर त्यांनी वर्णाला दिलं. का बाबा, तर वर्णीयत्वात, वर्णीय म्हणजे आपण वर मागून घेण्यासारखा असल्या कारणाने वर्णामध्ये देखील राहून सगळ्यांची कामना पूर्ण केली. आणि सवितारो प्रसूतितः, सगळ्यांना जन्म देणाऱ्या असल्या कारणाने सविता शब्दाने म्हणजे सूर्य या शब्दाने देखील त्यांची इच्छा, प्रजांची इच्छा पूर्ण केली. प्रजानांचे पती तद्वत, आणि ते हे सगळेजण सगळ्या प्रजेंचे पती आहेत. जसे पती असतात त्याप्रमाणे क्रमादेव प्रकीर्तितो, क्रमाने आधी पहिला प्रथम विष्णू परमात्मा, त्यानंतर मारुत म्हणजे वायुदेव, त्याच्यानंतर वरुण, वरुणानंतर आदित्य, हे सगळेजण स्वारूपाने आलेले, कुत्र्याच्या रूपाने अरे अरे कुत्र्याच्या रूपाने येऊन मागितलं असताना हिंकार शब्दाने उच्चारण करून, हिंकाराचं उच्चारण करून प्रार्थना केली. कारण याकरता प्रसूत, त्या सगळ्या लोकांना स्तुती केलेल्या लोकांना ते सगळे प्रजापती झाले. प्रजापती झाले म्हणजे सगळ्या प्रजांचे पती झालेले आहेत. याकरता ते सगळे जण प्रजापती आहेत, म्हणजे सगळ्या प्रजांचे पती आहेत, स्वामी आहेत, असं शास्त्रामध्ये सांगितलं. इतिच खंड 13वा, आता 13व्या खंडामध्ये. हरे नमः. अयं वावलोको हा उकारो वायुर्हायिका, हायिकारश्चन्द्रमा, विकारश्चन्द्रमाथ, अथकारः आत्मा, इहकारो अग्ने, ईकार आदित्य, ऊकारो नीत, एकारो विश्वे देवा, औहो इकारः प्रजापतिर्हिंकारः प्राणः, हिंकारः प्राणः सरो अन्नम्, या वाग् विराट अनिरुक्त, विराट अनिरुक्तस्त्रयोदश, त्रयोदशः स्तूपः संचरो, संचरो हुप्कारो, हुप्कारो दुग्धे अस्मे वाग्दोहम्, यो वाचो दोः अन्नवान् अन्नादो भवति, य एतामेवं साम्नामुपदिशं वेदोपदिशतं वेद इति. 13मध्ये अथकारः, म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यात सगळे अक्षर दिलेले आहेत. अजून पहिलं ना, अयं वाव लोक, हा जो लोक आहे, हा लोक म्हणजे प्रजालोक आहे, भूलोक आहे. ह ह अयं वावलोको, ह आ उकारो, ह खरं आहे की नाही, आ आणि उकार, अकार आणि उकार, हा उकारो, त्यामध्ये ह व आ, हा उकार, हा हा म्हणजे हकार, निश्चितपणे निश्चितार्थे ह. उकारो वायू, हो, उकार म्हणजे वायुदेव. हा इकारश्च चंद्रमा, इकार कोण आहे, उकार वायू आहे, तर इकार हा चंद्रमा, इकाराचा अधिपती कोण, चंद्रमा. अथकार, अथ ह्या अथकाराचा, अथ ह्या शब्दाचा उच्चारण करणारा अथकार, आत्मे हकार आत्मा, अथकार, अथ ह्या शब्दाचा अर्थ आत्मा. हकारो अग्निरीकार, त्यानंतर अथ मध्ये आकाराचा अर्थ जे आहे अग्नी, आणि अग्नी. ईकार आदित्य, ईकाराचा आदित्य आहे. उकार, उकार म्हणजे निहव एव, उकारो निहव, एकारो निहव, निहव नावाचे जे आहेत, उकाराचे अधिपती आहेत. आता ते निहव कोण आहे ते भाषात सांगितलं. एकारो विश्वदेवा, एकाराचा अर्थ विश्वदेवता आहे.
औहो इकारा औहो य. याच्यात सगळे उच्चारणाच्या पद्धती प्रक्रिया दिल्या आहेत. त्या सामवेदामध्ये उच्चारण करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याचे सगळ्याचे अधिपती प्रजापती इत्यादी काय आहेत. आदित्य, प्रजापती, विश्वे देवता, परमात्मा इत्यादी सगळे कसे त्याचे उच्चारण करण्याचे सगळे पद्धती आहेत, देवता आहेत, ते सगळं सांगितलं. औहो इकार हा औहो औह म्हणून इकार पुन्हा प्रजापती अहंकारात्मक. प्रजापती हिंकार हिंग ह्या शब्दाचं उच्चारण प्रजापती आहे. हा प्रजापती हिंकार प्राण हा हिम शब्दाचा अर्थ मागे सांगितलेलं आहे प्राण म्हणून. स्वर हा अन्नम स्वर या शब्दाचा अर्थ स्वर म्हणजे त्याच्यातले जे स्वर खालीवर उच्च स्वर वगैरे करतात की नाही ते अन्न आहेत. या हा वाक जे जे वाणी किंवा संवेदामध्ये उच्चारले जातात. वाघ विराट विराट रूपाने असणारा परमात्मा जे आहे ब्रह्मस्वरूपी असणारा ब्रह्मदेव विराट रूपी ब्रह्मदेव. निरुक्त हा निरुक्त म्हणजे ह्या निरुक्तांनी त्या सगळ्यांचे अर्थ सांगितले. त्रयोदशा हा स्तोभा एकूण 13 प्रकारचा स्तोभ आहे. म्हणजे स्तोभ म्हणजे उच्चारण करण्याचा संचार आहे. हु हुक्कार हुपकारो दुग्धे हु या उच्चाराने दोहन करणं म्हणजे देऊन काढून देणं पिळून देणं असं वाघ दोहम. आणि असं काढून देणारे म्हणजे समर्पण करणारे वाघ देवता आहेत. आणि त्या वाघ रूपाने दोहन करून देणारे कोणते आहेत उच्चारण करणारे वाणी. यो वाचो दोहो वाक रूपाने असणारं दोहन करून दिलेले आहे. अन्नवान अन्नादो भवती. आणि त्या देवतांना सगळ्यांना प्रजापती इत्यादिकांना हं, जाणून घेतो की नाही त्याला अन्न प्राप्त होतं आणि अन्न खाणारा तो होतो म्हणजे अन्न भक्षण करायला त्याला मिळतं इथे. भवती य एव एताम एवं स्वाम नामोपदेशम याप्रमाणे अशा या सामवेद उपनिषदाला जाणून घेतो. वेद उपनिषद वेद त्याला उपनिषद सगळं माहिती कळालं जातं समजून जातं इति असं ह्या 13व्या खंडामध्ये भागामध्ये सांगितलं आहे. इति श्रीमच्छांदोग्योपनिषदी प्रथमोध्याय. त्याप्रमाणे छांदोग्योपनिषदातील पहिला अध्याय सांगितलेला आहे. हुयेत यत्र अग्निहोत्रादिषु हाकणे. आता इथं हुयेत म्हणजे काय बोलवलं जातं. मात्र या ठिकाणी यज्ञामध्ये अग्निहोत्रादी हा ह अग्निहोत्र करणाऱ्याच्या बद्दल उकारस्त्वियम ततः हवा काय अग्निहोत्रादिर हा उकारस्त्वियम ततः म्हणून अग्निहोत्रामध्ये यांचा उच्चारण केला जातो म्हणून यंततः म्हणून हो आवाहन केलं जाणार असल्या कारणाने सामवेद मंत्रांनी हे बोलवले जातात. ह इथे आश्चर्यवद आयाती. आणि ह म्हणजे काय इथं जिथं जिथं हकार आहे की नाही त्याचा अर्थ आश्चर्यकारक असणारी गोष्ट आहे. ह इथे वा सुखकृत्वत ह म्हणजे काय सुखकारक असणाऱ्या कारणाने ह असं आपण केव्हाही हा असं म्हणतात ना सुख प्राप्त झाल्यावर म्हणजे आता पळत असताना आपण पळायचं असतं आपल्याला पळत असताना थोडं थकून गेल्यावर काय करतं हा असं म्हणतात. हा म्हणलं की त्याचा अर्थ असं पुरे बाबा इतका इतका वेळ आपण पाळलो आता स्वस्थपणे थांबूया. हकार जे आहे ते सुखकारक असणार असं शब्द अक्षर आहे ते उच्चारण करायचं. हा इकार असतो तो वायू. आणि खरं सांगायचं इकार म्हणून कोण आहे तर तो वायू. वायुदेवाना हिकार वायू असं इत्युक्तम अनंतरम. म्हणजे पहिल्यांदा हा आकार रूपाने सुखदायक असणार असं म्हणतात. आणि हा इकार ह्याच्यामध्ये जे आहे की नाही वायू वायुदेवांना इकाराने वाच्य केलं म्हणजे इकाराने स्तुती केली जाते. अथेत्युक्तम अनंतरम आता म्हणजे काय त्याच्यानंतर आधी पहिल्यापासून हकाराने वाच्य असणारा सुखदायक परमात्मा आणि त्यानंतर इकारात्मक असणाऱ्या इकार शब्दाने वाच्य असणारा वायू. काय करणार
हा. रेड मग काय? हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हायकार आता तो वायू. नंतर वायू. अथ इत्युक्तम् अनंतर म्हणून अथ शब्दाचा अर्थ अनंतर आहे. अनंतर्यात प्रकाशस्य सूर्या चंद्रस्तथेरिताः. प्रकाशाच्या नंतर प्रकाश आधी काय असते? अंधार असतो. अंधारापासून अंधार निघून गेल्यानंतर काय होतं? प्रकाश येतो. म्हणून त्या प्रकाश द्योतक असणारे असे दोघ जण आले. दोघ जण म्हणजे ह अथ मध्ये अ आणि थ, सूर्य आणि चंद्र, हे दोघेही त्या शब्दाने वाच्य आहेत. अथ शब्दाचे वाच्य आहेत, अभिधायी आहेत. सर्वसामिप्यतः सगळ्या गोष्टीला जवळ असणारा परमात्मा असल्या कारणाने विष्णुर्यः, म्हणून विष्णू परमात्मा या ठिकाणी इति कथिता. इह ह्या शब्दाने विष्णू हेती कथितः सदा. या शब्दाने वाच्य अथ इह म्हणून म्हणतात ना. त्यानंतर इथं आता कथित सदा. इंधनात अग्निरिकार. इंधन म्हणजे जे पेटवलेले असतात, लाकडं वगैरे इत्यादी, त्याला इंधन म्हणतात. अग्निरिकार. अग्नीला ई ए मुद्दाम करतो. इंधनात अग्निरिकार. इंधन रूपाने असतो म्हणून अग्नीला जे आहे ईकाराने वाचत, दीर्घ ईकाराचा. इकार झाल्यावर ईकार. आणि उकार म्हणजे ईकाराने अग्नी सांगितला जातो आणि उकाराने सूर्य सांगितला जातो. उकार सूर्य उद्दिष्ट पाहिजे. उष्टित. इथं बरोबर करा. इंधनात अग्निरीकार उकार सूर्य. ऊकार. ऊकार सूर्य उद्दिष्ट. उद्दिष्ट. उत्थित म्हणलं तरी चालतंय. उत्थित. उकार उत्थित. ऊकार उत्थित. 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 थ इतो यायचा आधी. इ रस्व यावं, इकडे यावं ते. ही दीर्घ झालंय, रस्व करा. उत्थित. हा, करेक्ट. ऊकार सूर्य उत्थित. नितराम आह्वयंतेन. नितराम पूर्ण रीतीने बोलावलं जातं. आवाहन करणं म्हणजे बोलावणे. बोलावले जातो याकरता. इति इंद्रो निहव स्मृत. निहव कोण आहे? इंद्र. इंद्राला निहव म्हणतात. इंद्रियो इंद्रो निहव स्मृत. बोलावणारा म्हणून इंद्राला सांगितलंय. एतीत्येकार एव असो. ह्या शब्दाने एकार आहे. एकाराने त्या इंद्रालाच बोलावलं जातं. ई दोन्ही मिळून ए. ए मध्ये काय येतं? ई दोन्ही मिसळून असतात. ए इत्येकार एवासौ. त्यानंतर औह औहो वा इति. औह इत्यखिलः सुराः. औह ह्या शब्दाने उह समूह, म्हणून सगळ्या देवतांना औह म्हणतात. औहो औहो हि औहो इत्यखिलाः सुराः. उच्चत्वाद विष्णुरूह प्रोक्तो. उच्च असल्या कारणाने, सगळ्यात श्रेष्ठ असल्या कारणाने विष्णू परमात्माला ऊहू म्हणतात. पूयन्ते अस्मिन् यतो अखिलाः. सगळेजण ह्या परमात्म्याच्या साठीच सगळं आवाहन करून दिलं, समर्पण करतात. पूयन्ते त्याला सगळे देत असतात असा अर्थ. बोलून देतात. अखिल लोक म्हणजे सगळे देवता. मुक्ता अहोईनस्तस्मात. मुक्त झाला असताना सगळे अहोई असतात. अहोई म्हणजे काय? अखिल देवतागण मुक्त होण्यासाठी योग्य असतात. तस्मात सर्व देवा प्रकीर्तितः. सगळेच्या सगळे देवा अहोय म्हणून म्हणले जातात. म्हणजे मुक्ती योग्य आहे. ही जी निश्चय. ही म्हणजे काय? निश्चितपणे मुक्त होतात ते. उद्दिष्टो निश्चय ज्ञानदर्शना.
आणि त्यांचा निश्चित त्या सगळ्या देवतांना निश्चयात्मक ज्ञान असते केव्हाही. खरं ज्ञान असते. निश्चित म्हणजे काय? खरं. हं? खऱ्या प्रकारचं ज्ञान असते. ब्रह्मा हिंकार इत्युक्तो. ब्रह्मदेवाला देखील हिंकार म्हणतात. वायू प्राण शरीर तरी प्राणरूपाने जो सगळ्यांच्या शरीरामध्ये राहणारा वायू आहे की नाही, तो किंवा ब्रह्मा, हे दोघांनाही हिंकाराने उच्चारण करतात. स्वे विष्णू रमयती येनम. स्वे म्हणजे विष्णू परमात्म्याच्या मध्ये ते सगळे रथ असतात. ते दोघं, वायुदेव आणि ब्रह्मदेव, रथ असतात केव्हाही. स्वे विष्णू रमयती जीवम. त्या सगळे हे दोघं जण त्या परमात्म्याला आपल्या जवळ ठेवून घेऊन त्या लोकांच्या मध्ये रमयती, रममाण असतात, आनंदमग्न होऊन राहत असतात. जीवाला देखील आनंदित करत असतात. तस्मात स्वर हा स्वरा म्हणून सगळे जीव स्वर शब्दाने वाचे आहेत. यैर नित्य गतेर वायू हो, यई म्हणजे नित्य वायूंच्या मध्ये राहत असतात, म्हणून तद गाया हा सरस्वती. तुझं गायन करणारी सरस्वती आहे, हे भाष्यामध्ये सांगितले. उकार इकार उकार वगैरे हिम होम इत्यादी करता अर्थ सांगितलं. आता दैव अन्नदेवता प्रोक्ता इत्यादी पासून उद्या घेतो. त्या देवतेला अन्नामध्ये असणारी देवता तीच आहे इत्यादी सांगूयात. हरे नम. उद्याच्याला सांगूयात. हरे जसं अर्धा एक मिनिटच राहिलं. हो, हरे नमः. नमस्कार. हरे महा. नमस्कार. हे सगळे सामवेदातील